त्याचे मावळे संभाजी उभे राहिले। आता कोण जर गडबड केली तर संभाजी आहेत आणि ते आहेत। शांततेने कार्यक्रम पार पाडा। उत्तम बाबांनी जीवनभर त्रास झाला बाबू। ज्यानं नोटा जमवल्या नाहीत, ज्यानं स्वतःची शिक्षण संस्था काढली काय उत्तम बाबांना सांगा ना। नाही तर यायच्या शिक्षण संस्था आहेत। बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव चिवचू चिवचू चिवचू, मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाव खाऊ। यायच्या शिक्षण संस्थेमध्ये पा याची बायकोची बहीण मास्तरी, याची बायको मास्तरी, याचा भाऊ मुख्याध्यापक, त्याच्या भावाची बायको सचिव, त्याच्या बायकोची बहिणी क्लर्क, वापरायले दोन्ही। उत्तम बाबाची याची स्टेज दाखवा की जनाबाईसाठी करोडो रुपये जमा केले। तेच तर तुम्हाला सांगतो बाबू, उत्तम बाबाचं जीवन त्यागाचं होतं। जीवनभर वैभवात जगले नाही महाराज, नाही तर बाकीचे महाराज पाहतो ना मी। अरे त्याची चप्पल आहे 10,000ची, त्याच्या जगण्याची पद्धत पाना महाराज लोक। त्याची हवा पा तुम्ही कशी आहे। अत्तराची बॉटल मारते तो चोपता, 5-5 हजाराच्या बाहेर देशाच्या बॉटल आहे। आणि माझा उत्तम बाबा कधी सोंगार केलं नाही, मोठेपणा मिळवला नाही। नाही तर यांचे बशाचे आसनं पाना महाराज लोकांचे 10 लाखाचे आसनं आहेत महाराज बशाले। एवढं काय माग पाहिजे सोच्याले। आणि शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला। पतिवर्ता उपाची झिनाल पेळे खातो। माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करून मरावं लागते। अरे या सारशिंगी गावावर उत्तम बाबाचे आशीर्वाद आहे। या गावात एका लेकराने जर घेतलं होतं बाबू, तर सारशिंगीतल्या लोकांनी आणि बाहेरगावच्या लोकांनी त्याने मदत केली आणि त्या पोराने वाचवलं। टाळ्या वाजवा। त्याचं नाव नाही सांगत मी, पण सारशिंगीच्या लोकांमध्ये असा देव आणि आपण दगडावर दूध टाकत बसतो। आता तू सांग आई, तू वयानं म्हातारी आहेस, दगडावर दूध टाकल्यानं पोट भरील की गरीबाच्या पोरीला दूध पाजल्यानं सांगलं? तूच बोला पालवलं तर नाही, मला माय सारखी दिसत। सांग ना आजी, आजी तू बोल। उठलं पाय, दगडावर दूध टाकल्यानं ऐकून घेत कोण गेला का स्पीकर? काय हेडफोन गेला? या आजीने विचारलं, आजी ते पाय मुंडी खाली नको घालू, ओ शांत बा, ते कानाचं झोल बघ आजी, तुम्ही नाही ऐकूया। तू दुसऱ्याच्या घराने आगा काय लावतो? तुम्ही आगा लावायचं म्हटलं ते कसं ऐकू? लहान लहान लेकरं घेऊन माया आल्या पाय ना। प्रत्येक मायच्या मांडीवर लेकर आहेत। 4 लेकराईले मायनं पत्राहार झाकलं पाय ना। मायच्या मांडीवर लेकर 4 लेकराईले मायनं पत्राहार झाकलं आणि 4 लेकराईनं माय बापाने वृद्धाश्रमात टाकलं पाय। मी त्या मायले धन्यवाद देतो। हे लहान लहान लेकरं घेऊन येऊन बसल्या माया आणि बाप रिकामा। लेकरं व्हायचा त्रास माणसाईने नाही, बायकाईने तर 9 महिने 9 दिवस 3.5 किलोचा गोळा
पोटात वाजवला 9 महिने 9 दिवस आई आई विन माया एवढे मोठे उपकार आहेत सुका धावतील सगळे दुखाला ती आई विन माया एवढे मोठे उपकार आहेत माय केला मित्राचा दिवा अरे उत्तम बाबा म्हणायचे तुमच्या माय बापामध्ये देव आहे रे देवळीचा देव मेला तुकोबाराया लिहितात आई तुम्ही सांगा बरं देवळीचा देव मेला रे याच्या पुढचं सांगा देवळीचा देव मेला रे त्याच्या पुढचं सांग तुकाराम महाराज काय म्हणतात एखाद्या पोरीनं हायस्कूल शिकणाऱ्या मुलीनं नाही मालूम तुम्ही रे सांगा ना देवळीचा देव मेला रे अंतरीचा जागवा आपली सोडवणी करावी आपण संसार बंधन आता देवळातला देव मेला आता अंतरीचा जागवा आपल्या आई बापाकडे लक्ष द्या आपल्या पत्नीले देवी समजा रामदेव बाबा सांगतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या थांबरे ए पोरा लघवी आली का ये इकडे गाई गाई दूध दे गाई गाई दूध दे येऊ दे त्याला येऊ दे ये रे चिरकांडी बाबाच्या अंगावर सोड ये ना पुस्तकी घेर लघवीले जाऊन ये ना 10-15 ग्रॅमचा प्रश्न आहे तो आला ये डागाला लागली कळ पाणी थेंब थेंब कळ लघवी आली का अर्जंट आहे का अर्जंट चिंता दाबून बघतो जरा बाजून होय त्या गावाई मामाले त्रास नको होऊ देऊ ना बाजून थोडा पोरं खुश होतात बाबा 50 रुपये भेटले लेकरं खुश मला 1 रुपया नव्हते देत माझा आपले राम मोठे प्रकाश भाऊ गरिबी अशी आहे महाराज हे गरिबीच जाग्यावर आणते मला जे जाग्यावर आणलं ना आता अमेरिकेमध्ये कार्यक्रम माझा समजले राम महाराज त्यांना लक्ष्मण कुठे गेला वनवासात पाठवला का मस्त आहे तबला वाजत पण उत्तम बाबांना एवढे शिष्य तयार केले ज्याचा अहंकार देवा तुका म्हणे देवा उत्तम बाबाने हे काय त्यांचे पोटचे लेकरं आहेत का कोण होते तुम्ही उत्तमराव बाबाचे सांगा बरं शिष्य होते तुम्ही कोणी सोयरे होते का नाही पण त्या महाराजांना केली की नाही कदर तुमची नाथा घरी नाचे मागा सखा पण काही शिष्य बैमान झाले त्याने सोडलं म्हणून त्यांचा सत्यानाश झाला ते स्टाईल
कृपा झाली मारत फळानी संत कृपा झाली उत्तमाची कृपा झाली 50 वर्षापासून दोघही भाऊ जनाबाई एका जागी आजपर्यंत दोघं भाऊ पैशासाठी नाही मागले आतापर्यंत 60 पुरस्कार भेटले आणि परवा आता 51,000चा पुरस्कार चोखा मिळाला सामाजिक न्याय मंत्र्यांना सांगून तुषार सोईंच्या वंशीला दिला आणि एक व्यसनमुक्ती संदीप पाल महाराज पंकज पाल महाराज माझे 45 शिष्य आहेत म्हटले 45 जण आहेत कीर्तनकार तयार केले माझा मुलगा आहे तो कीर्तन नाही करत तबला वाजवते सुंदर गाणे म्हणते डॉक्टर आहे हॉस्पिटल सांभाळते त्यांनी सांगितलं बाबू धर्मपाल पैशाच्या मागे नको लागू पैशाच्या मागे जे लागले ते माणसं पहिले जुनी बायको राहिलीच नाही एका बायकोची राहिली नाही समजले महाराज हे शेण खाऊची आवडत ज्याने तुका म्हणे धन धनासाठी माझ्या ज्योतिबा फुल्यानं आई तुम्हा माय बहिणीले सांगतो तू पोथ्या वाचशील तर सावित्रीबाई वाचन तू पोरगी डॉक्टर तू जिजाबाई वाच तू अहिल्याबाई वाच तू रमाई भीमाई वाच पण तुमच्या बायकांच्या खोपड्यात दुसरं खुचेला या अंधश्रद्धेच्या बाई बर्बाद झाल्यानं तुम्ही माझ्या उत्तम बाबाने असं काहीच नाही सांगितलं मानव धर्म सांगितलं ना बाबा उत्तम बाबाच्या मठामध्ये मुसलमान आहेत ना आता सलमान भाई गुजर गया रे बाप सलमान भाई किधर गए एखाद्या मुसलमानानं उभं राहिलं तुमच्या शांदेर एखाद्या मुसलमानानं उभं राहिलं हाय कोई मायका लाल माग असते कोई हो गए तो खड़े रहना मैं कुछ नहीं सत्कार करता मठ के माध्यम से मेरे को जलगांव में शाल दिया है रोड पर मिले तो मेरे को है कोई मायका लाल अरे आवनारे बाप बहुत दूर है बंदे बहुत वक्त हो जाएगा बाद में दे दूंगा सत्कार करूंगा अरे सलमान भाई रेकॉर्डिंग को था मुसलमान लोगों ने मगा तुम्हें सांगितलं ना मुस्लिम समाजाच्या माणसानं जेवायचा कार्यक्रम मोठाच दिला काय नाव त्याचं शकील भाई या गावचे आहे का बोधवरचा शकील भाई मुसलमानाचा दरवर्षी जेवण उत्तम बाबाच्या मठात क्या बात है सांगा तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा म्हणजे उत्तम बाबा मुसलमानाचा राग करत का शिवाजी महाराज मुसलमानाचा राग करत का उत्तम बाबाला 2 एकर शेती क्या बात है बाबू देवाला जात पात धर्म नाही उत्तम बाबाला उत्तम बाबाचा धर्म होता मानवता धर्म आणि सत्यपाल तुकडोजी महाराज गाडगे बाबा आम्ही मानव धर्माचे उपासक आहोत आम्ही वारकरी पंथाचे उपासक आहोत आम्ही तुकडोजी बाबा गाडगे बाबाचे उपासक आहोत आणि म्हणून उत्तम बाबावर मुसलमानी प्रेम करत हिंदूही प्रेम करत
माझ्या गावात उत्तमराव बाबा आलते त्यावेळेस मी लहान होतो, स्टेजच्या खाली झोपलो होतो. मग गजाभाऊची भेट झाली माझी. थोडा किंचित आवाज कमी करा. गजानन भाऊ माझा सक्का भाऊ नाही, याची माया अलग आहे, मा बाप अलग आहे. पण दोघही भाऊ आई तुमच्या आशीर्वादाने आम्ही दोघही भाऊ एका जागी आहोत. 50 वर्षापासून. अरे प्रमोद महाजन साहेब आले, माजी केंद्रीय मंत्री. ऐका माया हो माझ्या बापो, प्रमोद महाजन साहेब आले. गोळी कोण मारली तुम्ही सांगा, बोला. बीजेपीचे मंत्री कोण मारली? सख्या भावाने प्रमोद महाजन साहेबाला गोळी प्रवीण महाजन साहेबांना मारली. पहिले प्रमोद महाजन गेले आणि नंतर मग जेलमध्ये असताना प्रवीण महाजन गेले. सत्य भाऊ भांडू नका, तुमच्या पायात पडतो. उत्तम बाबाची शपथ आहे. भाऊ भाऊ भांडू नका, गावाले भांडू नका, एकत्रित राहा. यांची सारशिंगी गाव आदर्श एकनाथाने गाढवात देव पाहिला. लोक आपल्या माईमध्ये देवी पाहत नाही, पोरीमध्ये देवी नाही पाहत, मुलीमध्ये देवी नाही पाहत. तुम्ही बापही मुलगा पाहिजे. काय पाहिजे मुलगा? पाहिजे ना. उत्तम बाबाचं नाव कोण चालून राहिली? सांग बरं त्या शिष्याचं नाव. कोणता शिष्य आहे उत्तम बाबाचा ज्यानं गरीबाचे पोर पोटाशी घेतले, त्याने शिकवलं, त्याचे लग्न वेळ झाले? सांगा ना. ते जनाबाई आहे पोरगी असूनही तुमच्या गावकऱ्याच्या आशीर्वादानं ते त्यागाचा पुतळा आहे जनाबाई. माझ्या माई बहिणींनी पोरी काय कमी आहे तरी तुम्ही म्हणता आम्हाला 7-12 पोरगा पाहिजे. काय चटता. ते नगरची गोठ आहे, नगर स्वारी अहमदपूर नाही जावई, लातूर जिल्ह्यातली गजानन गोष्ट आहे. अहमदपूरच्या अहमदपूरले वृद्धाश्रमामध्ये एक डॉक्टर होते. हे पत्रकार बांधवाची पेपर मध्ये आल्याच्या मी पेपर वाचतो बाळो. तुम्ही पोथ्या कमी वाचा, आता पोथ्या कमी वाचा. मी पाया पडतो नाही तर रगत पाडतो डोक्यातलं, मी पाळू फोडून टाकी. तुला वाचायचं आहे तर वर्तमान वाच. आता तेच ते किती वाजतं? कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. पण तो हागे किती महिने? 6 महिने खाल्ल्यावर किती मोठं विड्रॉल. रावणाला 10 तोंड होते, मग त्याच्या मायचं बाळणपण कुठं झालं असतं? किती वेळा शिजर करायला लागलं. आम्हाला आता भाकर कथेची गरज नाही. तुकडोजी बाबा लिहितात, आई तुमच्या कामाचा आहे व माय. पोती से पोती झगडने लगी. लता मंगेशकर याचा आवाज म्हणजे बाई सारखा. नाही लोक म्हणते महाराजनं पोरगी आणली बे. म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्ही वाचाल तर काय वाचा? मराठा मार्ग वाचा. हे मराठा मार्ग चालू करा. 150-200 रुपये काय भरा लागतात तेवढे भरा वर्षभर. 500 भरायचं काम पडलं. बामणाईनं पुस्तकं वाचले म्हणून बामणाच्या पोरी न्यायाधीश झाल्या. खोटं असेल तर उभं राहा. मी नावागावासहित सांगतो. अरे ब्राह्मणाचे पोरं कलेक्टर झाले, कमिशनर झाले, आयुक्त झाले, मॅजिस्ट्रेट झाले. खाली बुद्धाचे यक्षीचे पोरं वाढले आणि आपले म्हणतात सोसायटीसाठीच.
पंक्तीत फिरू फिरू 20-20 एकर ऐकली. मला ड्रायव्हर धनगराचा आहे, खोटा बोलीन त्याचे बाप 2, एक तुम्ही नेत मागा. मला ड्रायव्हर धनगराचा आहे, त्याचा बाप सरपंच होता मागावचा. 9 एकर गेलं त्याच्या बापाचं सरपंच पद सांभाळता. आखरी BPL मध्ये आला, पण पोरगा अक्कलवाला निघाला. आई ते खरं तुम्ही काय एवढ्या हसवताय? त्याला पटलं ना, कारण यायनं पंक्तीत फिरू फिरून गमावलं ना दरवर्षी. यांना गरम आलं, त्यांना गरम आलं, यांनाच कळणार गरम गरीबाला काऊन नाही गरम. ऐका ना, पुढे लय मजा आहे लय. मी पुन्हा येणार की नाही गॅरंटी नाही, मलाही मारून टाकतील लोक. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरले मारलं ना बाबा रे. ज्योतिबा फुल्याले वरातीतून हाकललं. अरे शिवाजी महाराज मरण पावले, संभाजी राजाले पता नाही चालू दिला. संभाजी राजाचे नख काढले रे. तुम्ही बाया वाचत ना वाचता तर तेवढंच. उपाध्याय शेंगदाण्याचा पट्टा खापड खोड्या झालं. इकडे मालाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, कापूस 5.5च्या वरून खेळा नाही. आणि रामदेव बाबाच्या वाता 2 लाख रुपये क्विंटल. ये पतंजली की बाती. बाती म्हणजे काय? वाट. रामदेव बाबाच्या वाटा 2 लाख रुपये क्विंटल. महाराज महाराज कापसाच्या वाटा कापूस 2 लाख रुपये क्विंटल. आणि शेतकऱ्याचा कापूस 5,450 रुपये क्विंटल. मार्केटिंग आहे ना रामदेव बाबा बरोबर. ये पतंजली का घी. खरं घी कोणाचं आहे ते? शेतकऱ्यानं गाई म्हशी वागवल्या, दूध पतंजली 1 किलो. ये पतंजली का घी, ये पतंजली का गेहूं का आटा पिले. खरं कोण पैदा केला गो? शेतकऱ्याला. पण तुमच्या नशिबात काय आहे? तुमच्या नशिबात हुशार आहेत ना अण्णा हजारे साहेबाचं. किती किलो वजन कमी झालं? शेतकऱ्याला मालाले भाव भेटला पाहिजे, लोकपाल आलं पाहिजे. आले देवेंद्र साहेब, देला पेळा तोंडात घालू. हे नाही आला विठ्ठल बोला पुंडलिकावरले. जय जवान, अरे जय जवान, जय जवान. बरं झालं उपोषण सुटलं अण्णा हजारे साहेबाचं. आई मी मागच्या महिन्यात गेलतो अण्णा साहेबाच्या भेटीले. उत्तम बाबा सारखं जीवन त्यागाचं. अण्णा हजारेने 1 रुपया जमवला नाही जीवनात. मंदिरात राहते बाबू, त्यागी महात्मा आहे. उपोषण करत राहतात माझ्या शेतकऱ्यासाठी, लोकपालसाठी. साथ भेटली तुमची आमची भेटली. जसा आमच्याकडे आमदार बच्चू कडू आहे, ते लय खतरनाक आमदार आहे प्रहारचा. पूर गाडगे बाबाच्या विचाराचा, तुकडोजीच्या उत्तम बाबाच्या विचाराचा आहे. परवा त्याईनं रोज गाडगे बाबा रोटी तयार केली. ज्या म्हाताऱ्याला स्वयंपाकाची सोय नाही, ग्रामपंचायतनं त्याच्या घरी भाकरन झुणका भाकर ताट नेऊन द्या. गाडगे बाबा रोटी अभियान. आता देव असा शोधा माई बहिणींनो.
कोण्या महाराजचं अंग धुवा आणि त्याचं तीर्थ प्या आणि 50 रुपये लिटरचं दही लोकांच्या अंगावर फेका. आता असं वागू नका. 50 रुपये लिटरचं हे महाराज लोक दही फेकते. तुला काय बापानं पैदा केलं ते दही नाही, कृष्णानं काला केलं मग तू दही फेकत का? प्रसाद फेकत का तू? आई काय म्हणतो तू? आजी वा आजी काय म्हणतो तू? 2 वेळा गोंधळ झाला. तू काय म्हणणं आहे तुला सांग. काय म्हणते हो तू आजी? बोल लवकर. तू उभी राहून सांग मला. तुझ्या आजीचा प्रॉब्लेम मिटवतो मी. दादी काय म्हणते? मी थोडीशी सरकून जायला जमलं जमलं बाळा. पुस्तक देतो तुझ्या आजोबा. तुझ्या ऐकलं का? आजीला त्रास नको देऊ दे. सरकून जाय बाबा. एवढी गर्दी राजा. आज पहिला कार्यक्रम आहे मला एवढ्या गर्दीचा. काल जळगाव मध्ये मी 10-15 हजार लोक घेऊन बसलो. आणि मी आता आई आता माई बिमार आहे, पण आजचं कीर्तन माई पाहून राहिली घरी. मी प्रत्येकाच्या मोबाईलवर फेसबुकवर राहू आता. म्हणून ज्याची बायको आली नसेल त्यानं बायकोला फोन लाव. हॅलो हॅलो झोपली का तू? मला तर मेलं नाही. तुम्ही माझ्या भावाचं कीर्तन होतं, तुम्ही एकटेच गेले. मी तुम्हाला नवऱ्याला सांगतो, ज्याच्या बायका आल्या नसतील त्यांना आपल्या बायकोला फोन करा. बायकोला मला सत्यपाल महाराज अकाउंट ओपन कर. सत्यपाल महाराज घरीच पाय निसले ते तुमच्यावर कावरली आज की तुम्ही मा काकाचं कीर्तन ऐकायला गेले. मला कोण मी गेलो? लेकरांना कोण सांभाळलं? तुम्ही कोण नाही झोपली घरी? तिने पाठवला होता. म्हणून ज्यानं बाहेर जाऊन बायकोले आणलं त्यानं उभं. एका जणानं लवकर. क्या बात है. धन्यवाद काका. काय आटलं? स्टँड अप. फोटो ने जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? कोण्या गावावरून आलात आपण? कोणतं? चिखली जवळ आहे का? मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते तालुका. म्हणूनच तुमच्यात उभेच राहा. मी म्हणेपर्यंत खाली बसायचं नाही. मी डिपॉझिट जप्त होऊ देणार. तुम्ही जिजाऊ शिवराया फुले शाहू आंबेडकरांच्या रक्ताच्या उत्तम बाबाच्या विचाराच्या शिवचरित्र प्रताप ग्रंथाने येणारे उत्तम बाबा. तुम्ही तुमच्या पत्नीला आणल्याच्यानं मलाही आनंद आहे की माझ्या जिजाऊला, माझ्या बहिणीला, माझ्या लेकीला सोबत आणलं. आवाज द्या. तुमची पत्नी जी ऐकते का तुमच्या म्हटलं? धन्यवाद जिजाबाई. जय जिजाऊ. असा पती पाहिजे आम्हाला. आपल्या पत्नीवर प्रेम करणारा, तिने कीर्तनाला आणणारा. शेजारणीला आणून काय फायदा? ताई साहेब धन्यवाद. तुम्हाला साडी दे रे. साडी दे. मला मालूम आहे ते बाई साडी घेणार नाही, कारण खाऊन पिऊन चांगल्या कंडिशन मध्ये. आपण हे साडी या समोरच्या बाईले सावळी सोळी बाई तू माग पाहिलं. तू उभी राह. तूच उभी राह. काय आहे बाई? हा उभी. हा उभी राह. ज्याच्याजवळ भरपूर आहे त्यानं, ज्याच्याजवळ कमी आहे त्याने द्यावं. आता कोणीही अंधाळ्या माणसाने कधी विचारलं दोघांच्या कोणाने गरज आहे तर ते बाई तर जिजाऊ ब्रिगेडची माय आहे ना. हा हे बाबू उभा नको रो. साडी फेकू काय कुत्र्याना? हलकट लाज नाही वाटत तुले? फेकायला लावतं पुढे येणं मरशील काय तू? मी काय राव नाव तुले उचलून मी?
फेकू नको त्या मोठ्या बाई जोड दे शांततेनं इज्जतनं हातानं हात हँड टू हँड नेसली ताई ओके जय जिजाऊ बसा खाली तुम्हाला ग्रामगीता देतो माबाई सरपंच होत्या ताई सरपंच होते माझी कुठच्या पुणे गावची चिखलीच्या चांगला धन्यवाद आहे माझ्या माय मावल्यांना तुम्हाला पायातली चप्पल म्हणून अजूनही म्हातारा म्हणते बाबा इले डोक्यावर नको घेऊ इले पायातली पायात ठेव वाहन म्हणतात आज इले वाहन म्हणत बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठेच्या कृपेनं आज सरपंच झाले दे बाबू ग्रामगीता सरपंच ताईले ग्रामगीता दे फेकू नको दे हाताना हात दे जाऊ दे राफेल घोटाळा धन्यवाद जिजा माता की असं आहे ते बाई काऊन बोलली नवऱ्यानं उभा करता बरोबर राहिली उभी सांग काय म्हणणार याले म्हणते हे का ते आई का उभी राहिली ताई जिजाऊ ब्रिगेडची सैनिक आहे जिजाऊची लेख आहे किंवा जिजाऊ दे 12 जानेवारी येत्या भरत असतील तर 3 यात्रा भरतात पुस्तकाच्या एक दीक्षाभूमी नागपूर दुसरी यात्रा 6 डिसेंबर मुंबई महापरिनिर्वाण दिन आणि तिसरी यात्रा 12 जानेवारी चला जाऊ अरे या सारशिंगी गावामध्ये तरुणाईने एवढी क्रांती केली इथं 150 मुलं आहेत बाबू संभाजी ब्रिगेड मुलं एवढे जागृत झाले या गावातले 150 मुलं पूर्ण तालुक्यात सेंटरिंगचे काम करतात टाळ्या वाजवा लोकांचे मकान बांधून देतात पैसे कमावतात मोटरसायकलवर फिरतात मोटरसायकल घेतले गेले का आपले बर मुलगा आहे का पहिलेच पीस आहे काय इकडे आजोबाजू नोट देण्यात आले 50ची ये बेटा अरे वाघाचा पोरगा बकरी सारखा गहू करतो ये घे बेटा मी आजोबा आहे तुझा 2 पैकी ये बाबा होय बरं जाऊ दे बापाजो तुम्ही संभाजी ब्रिगेडचे असल्यामुळे मुलगा जवळ ठेवून राहिले नाही तर काय लोक बायकाई जवळ लेकरं बरबाद करून टाकतात म्हटलं मला असंच माणूस पाहिजे नाही तर बाय बायाच्या जवळ किती लेकर आहेत 3-3, 4-4 चॅनल दिसून राहिले म्हणजे काही काय नवरा न्यूटन मध्ये कमाल आहे तुम्ही बाई कमाल आहे तुम्ही 2 घेतले कळी 4 पायी घरी किती ठेवले त्याचा नियमच नाही म्हणून तुमच्या बापाईच्या पाया लागतो 2 लेकरं तुमच्या जवळ ठेवा एक तिच्या जवळ ठेवा एक तुमच्या जवळ ठेवा तुमच्या व्यक्तीनं पैदा केले काय अवघे बाप प्लस माय इज इक्वल टू लेकर म्हणून आई बहिणीने त्रास होऊ देऊ नका गेले बाबू विषय बरा चालून निघाला त्यांचे दोन्ही घेऊन आला तो गेले का आता म्हटलं पाहिजे ना त्यांना लढाई करायचा टाइम आला केलं आता हे लेकरं एवढे चांगले गाणे म्हणतात
यायला मी नोटही बक्षीस देतो का नाही म्हणत. आपण म्हणायला लावलं तर म्हणत नाहीत ना, इतक्या हलकट आहेत. मला लहानपणी गाणं म्हणायला लाव, मी म्हणत जा. तुम्हाला म्हणायला लावलं म्हणत हे असं आहे, ढिली आवल्या या बापाची गलती आहे. अबे बक्षीस घ्या ना. समजा गावामध्ये झाली माझ्या लग्नाची, समजा गावामध्ये हा आवाज चांगला आवाज मस्त आहे. नोट दे रे दाजी रे. समजा गावामध्ये झाली माझ्या, बरोबर आहे ना, ते शांतपणा नको म्हण. समजा गावामध्ये कवा म्हणणार तुला वय तरी आहे का लेकरू व्हायचं. प्लीज सरळ उभा राहा. समजा गावामध्ये झाली माझ्या, समजा गावा कवा म्हणणार तुला. बरं अवघ्या गावाने तुझ्या लग्नाची घाई करून घेऊ, आणि तू एवढी घाई काय आहे की कवा बनणार तू राणी माझ्या लेकर. आता हरिपाठ मग देवाची द्वारी त्याच्या पुढचं, आणि तुला कवा बनणार तू राणी कसं तुझ्या पुढचं मग तुझ्या आवाचा याने 50 एक कळ 900 आहे का तुले नोट. तुला मग नोट दिली की पुस्तक दिलं ना, मग डबल कसा उभा राहिला बस खाली. 10ची नोट दे त्याला, मस्त गाणं. 10ची जे हातात येईन ते दे. मी एवढा डोळे लावले कोणती आली ते पाहिजे. घे बाळा घे. मित्र मस्त भेटले बाबू. पोरं पोरी मस्त शांततेत कीर्तन ऐकून राहिले. धन्यवाद देतो बाळांनो. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या आश्रमामध्ये मी दरवर्षी वर्ग घेतो. आई माझी पत्नी मेली 4 जून, तिच्या पुण्यतिथी निमित्त मी वर्ग घेतो. 100 पोरं इथं. 21 मे ते 4 जून उत्तम बाबाच्या दरबारात येत जा. हे गाव उत्तम बाबाच्या विचारानं, आंबेडकरांच्या विचारानं, तुकोबाच्या विचारानं, शहीद बिरसा मुंडाच्या विचारानं भारावलेलं गाव आहे. या गावातले 150 पोरं नव्हे, सर्व पोरं उद्योगी आहेत, भाजीपाला विकतात. त्यांची बुद्धी जाग्यावर आली. नाही तर पोट्टे या पुढाऱ्यानं खराब केले राजकारणी लोकांनी. दारवा पाजते, मोठं खाऊ घालते. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जारे यांनी दारू पाजून दे, इलेक्शन झाला. त्यांनी मोठं खाऊ घाला. एक आमदार म्हणे बीजेपीचा, यायले जे पोरगी आवडत तेही आणून द्या. बरं मी खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगा त्या आमदाराचं नाव. बोला. राम कदम. कोण म्हटलं पुस्तक? मराठा मार्ग. कोण तुम्ही म्हटलं काय? त्याला सार सांगितले. या बोधवळ परिसरातले तरुण मुलं हुशार आहेत. जय जिजाऊ. तू ये ना इकडे. संभाजी म्हणतात कडी लावा आतली. बाबू पुण्या गावचे दादा राजूरून आले. त्यामुळे जवान पोरं जेव्हा सत्यपाल महाराजच्या कीर्तनावर प्रेम करतात म्हणजे आपल्या रक्ताच्या येथे पाहिजे जातीचे
आणि म्हणून तरुणाईले सांगतो बाहेर गावच्या त्याचा साळ शिंगीतले पोरं भाजीपाला विकतात. रामदेव बाबाची मार्केटिंग लक्षात घ्या. डीजे घ्या, डीजे वर बाकीचे पोट्टे नाचवा. लुंगी डाल लुंगी डाल दुसरे पोरं नाचवा, दुसऱ्याचे पोरं नाचवा आणि पैसे तुम्ही करू. सत्यपाल काय करते पा रामदेव बाबाने 10.5 कोटी रुपये कमावले. मला आवडतात रामदेव बाबा हे बाकीच्या महाराजांपेक्षा. हे कान फुकून चिवट्या बनवणारे महाराज. बम बम भोले गांजा पिते, बम बम भोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, दोघंही तसेच मेले. हो बा एका भागवत वाचणारानं या धुळे शिरपूरचा महाराज आहे. योगा जिल्हा परिषद मेंबरची बायको घेऊन गेला. हे राम महाराज तुम्ही गेले तर ना नांदगाव खंडेश्वरच्या भागात तच्च आहे ते बाई. 7 दिवस त्याच्याच घरी राहिले. तो महाराज तिच्याच घरी राहिला. आता तिच्या नवऱ्याला काय मालूम एवढा हरामखोर आवल्यानं तो महाराज. हे तुकाराम महाराज सांगतात त्यातला महाराज आहे तो. ऐसे कैसे झाले तुकाराम महाराज म्हणजे क्रांतिकारी महाराज. कर्म करुनी मनती साधू थांबे. म्हणून भावांनो अंधश्रद्धा काढा. भाऊ दावी वैराग्याची कळा. याच्या पुढचं बोला बाईनं सांगा. आई अभंग सांग पुढचा. अंगा लावून या राख. बोला पुढचं. तुकोबाची अभंग गाथा वाचा. हे 16 बुधवार आणि 28 मंगळवार करणं बंद कर. मी चप्पल नाही घालत. मरण बिना चपलीची. मी निरंकार रूपात धरते. मरशील ना त्या माईचं नुकसान होईल ना. पोरगी मरीन तर त्या नवऱ्याचं काय नुकसान होते. तू मेली की तो 15 दिवसात तूच लहान बहीण घेऊन जाते. स्वयंपाक पाण्यासाठी करतो आणि माणसाले बायको आणायला टाईम नाही. वाजवारे सांग. हे अक्कल नाही त्याला. सीतेनं रामाच्या गळ्यात हार का घातला स्वयंवरामध्ये कारण सांग. आहे का मालूम? सीतेचं रामाचं स्वयंवर झालं की नाही तर सीतेनं काय अट टाकली होती. जो धनुष्यबाण म्हणून फेकेल त्याच्याशी मी लग्न करेल, स्वयंवर करेल. आणि आजकाल पोरीच्या आजकाल काय चालू आहे कुठं आहे
कॉलेजमध्ये जळगावला काहून नाराज आहे माझ्यावर? बापानं पैसे नाही दिले. हॅलो, त्या बापाने बरबाद करतात तर शाळेत शिकतात म्हणून त्या पोरांच्या पाया पडतो, त्या पोरीच्या पाया पडतो. त्या माय बापाची इज्जत कर बाळा. विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी बहिणींनो, माय बापांनो कुठं कुठं लक्ष ठेवा. पोटची एसटी मध्ये जागा अशी घेऊन ठेवतात की त्याच्यात जोर बसली पाहिजे. चालून मग रस्त्यानं चालला धक्के धुक्के दे. माझ्या भावांनो, एवढं वातावरण आपलं सारशिंगीतलं वातावरण चांगलं आहे. बोदवड हा परिसर चांगला आहे. तिकडची गोड सांगतो. एवढ्या पोरापोरीचे लफडे वाढले हाच्याचा प्रश्न नाही बाबू. तुला हाचा आहे तू काय छक्का होशील ना तू. सीधा बघ, पहिलं तर तुला मायला दूध कमी होतं बाबू. तुला मायला उपासाच्या बाई लंब चुपत. मोबाईल बंद कर, शांतपणे नको. मोबाईलच्या एवढ्याच्या झाकणाले काय गरज आहे रे? त्याचा फोडून टाकीन तो माय बाप. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. हल्ले माले किल्ले आमचा बाणा. तुफानातील दिवे आम्ही हो, क्या बात है. हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमुचे माले किल्ले. अरे मले ते असा करतात. मी तुम्हाला पंजा दाखवतो. ते इकून पंजा करतात, मी इकून पंजा. मधात गिरीश महाजन येतात. माझा कार्यक्रम गिरीश भाऊ महाजन नाही ठेवला होता बाबू. आरोग्याचे काम, रक्तदानाचे काम, बिमाऱ्याचे काम, मोतीबिंदूचे काम गिरीश महाजन साहेब. पाणी अळवा, पाणी जिरवा. काही लोकांचं चालते एकामेकाले अळवा आणि एकामेकाची जिरवा. आपण काही कोण्या पक्षाचे नाही नाही बापा. काम पडेल तर आम्ही राजकारण शुद्धी करणारे लोक आहोत. काम पडलं तर खासदार केले राहू शकतो मी. खुशी आहे. महाराज लोकांना काय गांजा पिऊनच मरा. महाराज लोकांना काय चुन्याले तंबाखू लावा असा. महाराज लोक
चलता ही है. हे संसारात असे खटके जर आले ना तर माणूस माजत नाही. तुम्ही पाहून घ्या, गावातले गरीबाचे पोरच पोळे जातात. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याची पोरगी कधी पुढे जाणार नाही शाळेमध्ये. तिले पर्सेंटेज टक्केवारी मेरिट मध्ये येणार नाही. भांडे घासणाराची जळगावातली पोरगी 95% पर्सेंटेज पडती. नंबर 2 वाल्याच्या पोट्याचं पर्सेंटेज लो राहील 55%. अरे अधिक महिना होता का त्या टाइमला? थांब ना बाबा, आता उठून देईन त्याच्यासारखा. अरे काही काही लोक असे लेकरं सांगतायत बाबू तुझ्या अंगात रक्ताचा पत्ता नाही आणि मग आजपासून किड्यासारखा करतो. शिजर झालं का ते तुला माहिती? पाय मांगींच्या हातानं झालो मी. माझ्या मायच्या बाळंतणाला मांगी नव्हती, पण कसं जबरदस्त पीस पैदा झालं. उद्या माझे कार्यक्रम किती आहेत मालूम आहे? 2 आहे. सकाळी 10 वाजता मी शिवरामपूर आहे ना तिथं पळेगाव नावाचं गाव आहे, सकाळी 10 वाजता. आणि संध्याकाळी दुपारी 3 वाजता मी माळवडगाव मानुवा पंथाचं गाव आहे तिथं कार्यक्रम आहे. महिन्यातून 28 दिवस. तरी माझ्या चेहऱ्यावर उदासी आहे का? मी काय वरली मटका लावतो? ओपन रात्री 9 येते. हे दलिंदर असे बसतात जसं कोणी मेलं बुवा रेच्या घरात.